कृष्णा नदीवर भर दुपारी असलेली गर्दी आणि या गर्दीत नदीत एक जण बुडाला। बोटी दाखल झाल्या, बचाव कार्यातील कर्मचारीही दाखल झाले। आपत्ती मित्र देखील पोहोचले आणि त्या व्यक्तीला सुरक्षित स्थळी बाहेर काढलं। पण हे होतं आपत्ती व्यवस्थापनाचं प्रात्यक्षिक, त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडलाय। यासह जिल्हाधिकारी राजा दयानिधी आणि आयुक्त शुभम गुप्ता यांनी नदीकाठची पाहणी करून आपत्ती यंत्रणेची माहिती घेतली आहे। पावसाळा तोंडावर आलाय, त्यामुळे महापुराची यंत्रणा सतर्क केली आहे। पावसाळ्यात पुराची परिस्थिती उद्भवल्यास त्यावर मात करण्यासाठी आणि जीवितहानी टाळण्यासाठी जिल्हा आणि महापालिका प्रशासनाकडून तयारीला वेग आलाय। या पार्श्वभूमीवर आज जिल्हा आपत्ती निवारण कक्ष आणि महापालिका आपत्ती निवारण केंद्र यांच्या वतीने जिल्हाधिकारी दयानिधी आणि आयुक्त गुप्ता यांच्या उपस्थितीत सांगलीच्या कृष्णा नदी पात्रात आपत्कालीन बचाव प्रात्यक्षिक घेण्यात आले। दोघांनीही बोटीतून पाहणी केली। जिल्हाधिकारी डॉक्टर दयानिधी म्हणाले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि निवारण केंद्र तसेच महापालिका यंत्रणाही सर्व ताकदीनिशी सज्ज आहे। आपत्तीची परिस्थिती उद्भवल्यास त्यावर मात करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे। कोणत्याही प्रकारे जीवितहानी होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत। आयुक्त गुप्ता म्हणाले, महापालिकेच्या वतीने अग्निशामक विभाग आणि आणीबाणी सेवा ही अलर्ट मोडवर करण्यात आले। तसेच 4ही प्रभागात 24 तास आपत्कालीन मदत कक्ष सुरू करत आहोत। त्यामुळे नागरिकांना कोणत्याही मदतीसाठी आपत्कालीन नंबर आपत्कालीन कक्षाचा फायदा होईल। तसेच पूर परिस्थिती उद्भवल्यास पूरस्थित भागातील नागरिकांसाठी तात्पुरत्या निवारा केंद्राची उभारणी केली जाणार असून त्याचं नियोजन सुद्धा करण्यात आलंय। नागरिकांनी आपत्ती काळात पाणी वाढण्यापूर्वी स्वतःहून स्थलांतर करावं किंवा महापालिकेच्या निवारा केंद्रामध्ये निवारा घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय। अधिकाऱ्यांचा फोन नंबर मागणे, निवेदन देणे यावरून एका शिक्षक संघटनेच्या नेत्यांचे आणि जिल्हा परिषदेतील एका वरिष्ठ अधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक झाली आहे। हे प्रकरण आंदोलनाच्या दिशेने निघालं, मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडपिसे यांच्या मध्यस्थीनंतर संबंधित शिक्षक संघटनेच्या नेत्यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर या प्रकारावर पडदा पडलाय। सोमवारपासून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची बदली, पदोन्नती आदी प्रक्रिया सुरू होती। या प्रक्रियेतील काही समस्या घेऊन निवेदन देण्यासाठी एका संघटनेचे पदाधिकारी आले होते। निवेदन देण्यासाठी आणि ते संबंधित अधिकाऱ्यांकडे गेले। ते अधिकारी तिथे उपस्थित नसल्याने त्या अधिकाऱ्यांच्या विभागातील अन्य अधिकाऱ्यांकडे मोबाईल नंबर मागितला। संबंधितांनी मोबाईल नंबर देण्यात असमर्थता दाखवली। त्यावरून संबंधित शिक्षक नेते आणि संबंधित जिल्हा परिषद अधिकारी यांच्यात वाद झाला। शिक्षक नेत्यांनी केलेल्या प्रकाराची माहिती घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी सहकारी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावलं। संघटना पदाधिकारी आणि सर्व कर्मचारी जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर एकत्रित आले। चर्चेअंती याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तोंडी तक्रार करण्यात आली। त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित नेत्या झाल्या प्रकारावर परस्पर चर्चा करून पडदा टाकण्याचे आदेश दिले। त्यानंतर संबंधित नेत्याने झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली। त्यानंतर या प्रकारावर पडदा पडलाय। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचं प्रकरण ताजं असतानाच आता बँकेने कर्मचाऱ्यांना पगारवाढीचं बक्षीस दिले। वर्षाला सर्व कर्मचाऱ्यांना मिळून 4.5 कोटी रुपये पगारवाढ देण्यात आली। याशिवाय बँकेच्या खर्चातून सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा 1 कोटी रुपयांचा मेडिक्लेम विमा उतरवण्यात येणार आहे। या नव्या करारामुळे प्रति कर्मचारी सुमारे 6% पगारवाढ मिळणार आहे, अशी माहिती बँकेचे चेअरमन आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली आहे। वर्षभरापासून लांबलेला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा करार अखेर झालाय। जिल्हा बँक आणि बँक कर्मचारी युनियन यांच्यामध्ये बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत दर 3 वर्षांनी करार होतो। यामध्ये कर्मचाऱ्यांची पगारवाढ आणि इतरही काही कामगार हिताचे निर्णय घेतले जातात। गतवेळचा करार होऊन 3 वर्ष होऊन गेले होते, मात्र आचारसंहिता आणि इतर काही कारणांनी हा करार सुमारे 6 महिन्यांहून अधिक काळ वाढला। काही दिवसांपूर्वी झालेल्या प्राथमिक चर्चा बैठका यानंतर काल गुरुवारी संचालक मंडळाच्या बैठकीत सर्व संचालकांच्या उपस्थितीत या वरिष्ठ करारावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय। शिपायापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना पगारवाढ या कराराद्वारे देण्यात आली आहे। गतवेळच्या करारावेळी कर्मचाऱ्यांना वार्षिक 3.5 कोटी रुपयांची पगारवाढ देण्यात आली होती। यावेळच्या करारात यामध्ये वाढ करत वार्षिक 4.5 कोटींची पगारवाढ देण्यात आली। याशिवाय बँकेच्या खर्चातून वर्षाला 1 कोटी रुपये खर्च करून कर्मचाऱ्यांचा मेडिक्लेम विमा उतरवण्याचाही निर्णय झालाय। याचा लाभ बँकेकडे कार्यरत असणाऱ्या 1193 कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। विश्वजित कदम यांच्यासोबत खासदार विशाल पाटील मुंबईला रवाना झाले होते। मुंबईत प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांची भेट ते घेणार होते, मात्र मुंबईत अधिक वेळ न दवडता आमदार कदम यांनी खासदार पाटील यांना घेऊन थेट दिल्ली गाठली आहे। दिल्लीत खरगे यांची भेट घेऊन काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचं पत्र दिलं। यानंतर आज मुंबईत खासदारांच्या सत्कार समारंभास विशाल पाटील यांनी देखील उपस्थिती लावली।
यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते विशाल पाटील यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी विश्वजित कदम म्हणाले, प्रत्येक जिल्ह्याची राजकीय परिस्थिती वेगवेगळी असते। सांगलीची राजकीय परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न सातत्याने आमदार म्हणून केला। जिल्ह्यातील लोकांचे त्यांच्या मनातील भावना मांडण्याचा प्रयत्न करत होतो। महाविकास आघाडीत एक पाऊल पुढे एक पाऊल मागे जात असतं। काँग्रेसकडून ही जागा सुटली गेली, परंतु जनतेने ही निवडून हातात घेतली। जनतेने अपक्ष खासदार निवडून दिलाय। सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। महाविकास आघाडीचा हेतू होता की भाजपला हरवणं। निवडून आलेला खासदार महाविकास आघाडी बरोबर आहे। आम्ही काँग्रेसला समर्थन दिले। यापुढे पत्रकारांनी उद्धव ठाकरेंच्या नाराजीबाबत प्रश्न विचारला, त्यावर विशाल पाटील म्हणाले, बाळासाहेब ठाकरे आणि वसंतदादा पाटील यांचे चांगले संबंध होते। वसंतदादांचा नातू निवडून आलाय, त्यामुळे उद्धव ठाकरेंना आनंद झाला असेल, त्यामुळे त्यांची मनधरणी करायची गरज वाटत नाही, असंही ते म्हणाले। जिल्ह्याच्या विकासाचा मार्ग अधिक गतिशील करायचा असेल तर अनेक सुविधांची उभारणी करणं आवश्यक आहे। विमानतळ हा त्यातील महत्त्वाचा टप्पा आहे, त्यामुळे प्राथमिक स्थावर विमानतळ मंजूर करण्यात यावे। रेल्वे माल धक्क्यावर सुविधा देण्यात याव्यात। कृष्णा नदी प्रदूषणाबाबत ठोस पावले उचलावीत यांसह अन्य मागण्यांचे निवेदन लोकहित मंचच्या वतीने राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांना देण्यात आले। दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे, गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक, उद्योजक, व्यापारी, शेतकरी या सर्व घटकांमधून विमानतळाची मागणी होत असतानाही त्याबाबत कोणतेही पाऊले आजपर्यंत उचलले गेले नाहीत। सांगली जिल्हा हा दर्जेदार शेतीमालाच्या निर्मितीचे वैशिष्ट्य बाळगतो। येथील हळद, डाळिंब, द्राक्षांना जागतिक स्तरावर मागणी, याशिवाय सांगलीचा बेदाणाही निर्यात होत असतो। शेतीमालाची निर्यात करताना ड्रायपोर्टची निकड मोठी आहे। ड्रायपोर्टच्या मागणीचा प्रस्तावही तसाच पडू नये। नियमांपेक्षा व्यावहारिक आणि विकासात्मक दृष्टी ठेवून याबाबत निर्णय घेतले पाहिजेत। रेल्वेच्या माध्यमातून शेतीमाल नेला जात असला तरी त्यालाही मर्यादा आहे। सांगलीचे मूळ स्थानकच विकसित नसल्याने तसेच माल धक्क्यावर अनेक सेवा सुविधांचा वणवा असल्याने वाहतुकीचे हे माध्यम सुद्धा कुचकामी ठरत आहे। प्रवासी वाहतुकीचा विचार केल्यास सांगली स्थानकावर कोणत्याही नव्या गाड्यांना थांबा दिला जात नाही, तर नव्या गाड्यांना थांबा मिळण्यासाठी प्रयत्न व्हावे। तसेच शेरी नाला थेट कृष्णा नदीमध्ये मिसळत असल्याने नदीचं प्रदूषण होते, त्यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। कवटेमंकाळ तालुक्यातील कोकटोळी येथे तात्यासो निवृत्ती बंडगर या शेतकऱ्याच्या शेतात वीज पडून एक बैल आणि रेडकू मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली। बंडगर यांचे सुमारे 65,000 रुपये इतकं नुकसान झाले। त्याबाबत तालुका प्रशासनाने पंचनामा केलाय। काही दिवसांपासून अनेक भागात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस कोसळत असताना कुकटोळी येथील खंडेराजुरी मार्गावर असलेल्या बोराडे वस्तीजवळ बंडगर यांची वस्ती आहे। वस्तीजवळ असलेल्या झाडाला काही जनावरे बांधली होती, तितक्यात विजेच्या कडकडाटासह वीज तिथे कोसळली। यामध्ये एक बैल आणि एक रेडकू जागीच ठार झाले। याबाबत तहसीलदार अर्चना कापसे, मंडल अधिकारी उत्तम कांबळे, तलाठी शिवाजी नरोटे, सरपंच तानाजी यमगर यांच्यासह प्रशासन आणि पंचांनी पंचनामा केला। बंडगर यांची परिस्थिती नाजूक असून त्यांचा उदरनिर्वाह या जनावरांच्या पासून आहे। घरातील 2 जनावरे वीज कोसळून मृत्यू झाल्याने त्यांचं मोठं नुकसान झालंय। प्रशासनाने त्यांची नुकसान भरपाई वेळेत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे। मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील प्रयोगशाळेतील वैद्यकीय साधनांची चोरी झाली असून यामध्ये 2,27,500 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेलाय। संकीर्त राजेंद्र पाठक यांनी मिरज गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल झालाय। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज सूक्ष्मजीवशास्त्र विभागांतर्गत टीबी, कल्चर, डीएसटी प्रयोगशाळा विभागाच्या इमारतीस लागूनच असलेल्या पत्र्याच्या जाळीच्या शेडमध्ये प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी 5 HP थंडावा टिकवून ठेवणारे उपकरणातील कूलिंग कॉईल, 3 कॉम्प्रेसर, उष्णता बाहेर फेकणारे 3 कन्सेडर, कंट्रोल व्हॉल्व, उपकरणातील कॉपर आणि वायर 50 मीटर आणि 100 मीटर असा एकूण 2,27,500 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून दिलाय। संकीर्त पाठक यांनी मिरज गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय।